भाजपासाठी सुशासन केवळ एक दिवसाचा उत्सव नाही, तर आमच्या कार्यपद्धतीतून सुशासनाचा मंत्रच कायम आचरणात आणला जातो. सुशासन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. डॉक्टर आंबेडकर यांनी भारतात जलसंधारणासाठी मोठं कार्य केलं, मात्र काँग्रेसनं कधी त्याचं श्रेय त्यांना दिलं नाही. पंतप्रधानांची टीका. केन बेतवा हा देशातला पहिला नदीजोड प्रकल्प बुंदेलखंड प्रांतातला दुष्काळ कायमस्वरूपी संपवणारा आणि जलसंधारणात मैलाचा दगड ठरेल. पंतप्रधान. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त सदैव अटल स्मृतीस्थळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांची आदरांजली. सुशासन दिनानिमित्त देशात विविध कार्यक्रम. ग्रामपंचायत स्तरावर सहकारी संस्था मजबूत झाल्या तर सहकारातून समृद्धी शक्य. 10,000हून अधिक प्राथमिक बहुउद्देशीय सहकारी संस्थांच्या लोकार्पण प्रसंगी अमित शहा यांचं प्रतिपादन. जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प. सर्व योजनांच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक नियोजन करणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. केंद्र आणि राज्याच्या सहकार्यातून 27 डिसेंबरला सुरू होणाऱ्या स्वामित्व योजनेअंतर्गत 30,500 गावातल्या नागरिकांना मिळणार मालमत्तेची डिजिटल नोंदणी. कझाकिस्तान इथं अझरबैजान एअरलाईन्सचं विमान कोसळून झालेल्या अपघातात 35हून अधिक जणांचा मृत्यू. 28 जणांना वाचवण्यात यश. भारतासह जगभरात नाताळचा उत्साह. चर्चमध्ये प्रार्थना. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा. आणि पुढचे 3 दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस, तर 27 डिसेंबरला गारपिटीचा हवामान विभागाचा इशारा.